आदरणीय हरिभक्तिपरायण श्याम महाराज देवलगावकर महाराजांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. कारण एवढ्या लहान वयामध्ये एवढी तयारी, ज्यांचं वय वर्ष 11 वर्ष सुरू आहे बघा, 11 वर्ष, ज्यांना 20, 22, 25 एवढ्या वर्षापर्यंत सुद्धा आपण काय खावं, काय प्यावं, कसं वागावं हे सुद्धा कळत नाही. आणि एवढ्या लहान वयामध्ये एवढी तयारी आहे. गावकऱ्यांच्या वतीनं कौतुक करतो. खरोखरच महाराजासाठी एकदा गोड टाळ्या वाजवा. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. खरंच कौतुक करण्यासारखं आहे. मातृपुण्यानं सुशीलता, पितृपुण्यानं सौभाग्यता, स्वपुण्यानं शूरता, वंशपुण्यानं सुरता, स्वपुण्यानं उदारता. आईच्या पुण्यानं कर्तबगार, ज्ञानवान, शीलवान मुलगा जन्माला येतो. त्यांच्या आईनं की असं मला असं वाटतंय की सतत ज्ञानेश्वरी वाचली असावा, गाथा वाचला असावा, मोबाईल कत्तही पाहिला नसावा, हे का नाही? हो, सतत मोबाईल पाहते ते लेकर काय करतील आता हे तुम्ही समजून घ्या. खरंच आईच्या पुण्यानं लेकरू कर्तबगार जन्माला येतो. वडिलाच्या पुण्यानं, हो, स्वपुण्यानं उदारता, स्वतःच्या पुण्यानं उदार अंतकरणाचं, वंशाच्या पुण्यानं सूर सिलवान, आईच्या पुण्यानं गुलवान, ज्ञानवान, सिलवान, आणि वडिलाच्या पुण्यानं जर येत असेल तर ते सुद्धा कसं आहे म्हणले, मातृपुण्यानं सुशेला, पितृपुण्यानं सौभाग्यता. बापाच्या पुण्यानं भाग्यवान जन्माला येतो. खरंच असे लेकरं, असे गुणवान लेकरं जन्माला येण्यासाठी खरंच तपश्चर्या लागते. जसं अंजनी मातेनं तपश्चर्या केली आणि हनुमंतराया पोटाला आले. खरोखरच खूप वर्णन करण्यासारखं आहे. वेळ कमी आहे. आता माझंच कीर्तन होईल, हे का नाही? हा, उद्याचे कीर्तनकार आदरणीय श्री हरिभक्त परायण आदरणीय मधुसूदन महाराज